ते या ठिकाणी बघा आम्ही आहे ना एका घनदाट जंगलामधून आहे ना चाललेलो आहे ना. जे चाललेला जो रोड आहे ना आम्हाला असा रोड आहे का जिथून आहे ना 6000 मेगावॅट जी लाईट जाते ना वरून तोच हा जो आहे ना ह्या ठिकाणी तोच आम्हाला जो रोड आहे. कारण त्याच्या बाजूने जंगलाच्या तिथे आहे ना त्याच्या खाली झाडं पण कटिंग होतात म्हणून आम्हाला इथून आहे ना थोडा रोड दिलेला आहे एक आणि बनवलेला रस्ता आहे असा एक थोडासा ट्रॅक्टरीनं असा रोड आहे त्या जंगलामध्ये. कारण ही जी लाईट आहे म्हणून आम्ही त्या मार्गे चाललो नाही तर आम्हाला जर नसेल तर आम्हाला असा एक छोटासा रोड शोधायला लागला असता पगदंडी. पण चांगला एक छोटी मोठी पगदंडी आहे या ठिकाणी. हे पहा आणि जे एकदम घनदाट असं जंगल आहे. या घनदाट जंगलातून आपण म्हणतो ना घनदाट जंगल हे फक्त परिक्रमा जो करतो किंवा परिक्रमा जो करतो म्हणजे तो जो किनारा मार्गेन पायी चालतो त्यालाच हे नशीब आहे. नाही तर जो गाडीवर चालतो आणि मधून निघून जातो ना त्याला नाही भेटणार आहे नशीब. मधून भरपूर जण निघून गेलेले आहेत परिक्रमावाशी. कारण आता सध्या आम्ही फक्त 25 ते 26च परिक्रमावाशी या ठिकाणी होतो. जिथं थांबलो होतो ना चवन ऋषी आश्रम या ठिकाणी 25 ते 26च परिक्रमावासी होते, जास्त नव्हते. आणि असे एक परिक्रमावासी आहे ना एका दिवसातून जास्त आता येते नाही परिक्रमावासी. कारण हे सगळे परिक्रमावासी आहे ना काही घरी गेले काही गाड्यांनी करून परिक्रमा पूर्ण करण्याच्या मार्गावरती आहे. कंटाळले चालून चालून आणि ते आता घरी गेल्याच्या नंतर एवढे मस्तपैकी आहे ना हारबीर घालणार डीजे बीजे लावणार आणि पण त्यांनी ना त्यांना काहीच सांगता येणार नाही. त्यांनी कुठून मधून परिक्रमा कुठून सोडली काय केली हा जर प्रश्न विचारला तर ते सांगू शकणार नाही. किंवा काही जर लिहिलं तर काही परिक्रमावाशी आहे ना काहींना काहीच विचारता येणार नाही काही सांगता येणार नाही असे काही परिक्रमावाशी. हे बघा हे जंगल आहे आणि थोडासा मस्त आहे ना सूर्यदेवता ते आलेले आहेत. मस्त वाटते सूर्यदेवता आल्याच्या नंतर. हे बघा हे घनदाट जंगल आहे आणि एक पाणी हे आम्हाला अजूनसुद्धा कुठेच दिसलेलं नाही आहे. कारण पाणी ह्या जंगलात नाही आहे. पाणी प्लीज घेत चला. ह्याच्या एक जंगलातून निघल्याच्या नंतर आहे ना पाणी संग ठेवा, पाणी भेटणार नाही आहे. महत्त्वाचं तुम्हाला फक्त पाणी आहे आणि खाण्याच्या वस्तू. ह्या तुम्हाला कुठंच हॉटेल नाही काय नाही या जंगलामध्ये तुम्हाला काय दिसतं काहीच नाही आहे. कारण पाणी सगळ्यात महत्त्वाचं, खाण्याच्या वस्तू आणि पाणी हे दोन वस्तू जवळ ठेवा. नर्मदे यार या ठिकाणी बघा आहे ना एक आहे ना आपल्याच्या आहे ना या लक्कडवून जंगलात किंवा या जंगलामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हा जो मार्ग दिसतो ना ह्या मार्गे आल्याच्या नंतर इकडून एक मार्ग जातो. त्या मार्गे न जाता इथे एक आपल्याला आहे ना एक बोर्ड लिहिलेला आहे पाटी लिहिलेले नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि आपल्याला बडेला आश्रम दूर 8 किलोमीटरवरती इथून दाखवते हा आश्रम. ह्या ठिकाणी हा रस्ता आहे आपल्याला जाण्यासाठी, हा मार्ग आहे इथून. आणि सर्व परिक्रमावासी काही येतात त्यांच्यासाठी आम्ही थोडं थांबलेलो आहे. आणि इकडे एक मार्ग आहे त्या मार्गे न जाता हा मार्ग जायचं नर्मदे. या ठिकाणी बघा आता आपल्याला आहे ना एक जंगलाचा आहे ना जंगलाचा थोडासा भाग आहे ना हा आपल्याला एक एखाद्या आहे ना गावाच्या जवळ यायचा म्हणजे चाललं आहे असं वाटतं आहे. कारण आहे ना ह्या ठिकाणी चिमण्यांचा आहे ना चिमण्या दिसल्यामुळे आहे ना एक ज्यावेळेस चिमण्या म्हणजे एखादा पक्षी दिसतो ना त्यावेळेस आहे ना ते घनदाट जंगल आहे ना कमी होत चालले. म्हणजे गाव थोडंसं लागणार आहे या ठिकाणी. आणि असं वाटलं खरोखर गाव लागणार आहे. कारण ह्या जंगलामध्ये बघा इथे लाकडं पण आहे म्हणजे गाव हे लागणार आहे या ठिकाणी. बघा हे ह्या जंगलात आहे आम्ही घनदाट जंगलातून हे गाव लागेल आता या ठिकाणी. थोडंसं म्हणजे वाडी एखादी नाही का आदिवासी लोक हे राहतात जंगलामध्ये असं काहीतरी आहे वस्ती आहे. कारण आम्हाला आत्तापर्यंत आहे ना एक 10 ते किलोमीटर येतपर्यंत आम्हाला एक काही वस्ती नव्हती. 10 किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना आम्हाला आत्तापर्यंत 10 किलोमीटर होऊन गेले. हे जंगल आहे घनदाट या ठिकाणी. आणि घनदाट जंगलातून आम्ही चाललेलो आहे. हे संपूर्ण घनदाट जंगल आहे. आता एखादी आहे ना असं वाटते काहीतरी गाव आणि वाडी येईल. अजून आम्हाला 8 किलोमीटर अंतरापर्यंत चालायचं आहे. म्हणजे 20 किलोमीटर तर येथपर्यंत आम्हाला कोणताच असा राहण्याचा आहे ना मार्ग नाही आहे. कारण जंगलामध्ये राहायचं म्हणलं तर थोडंसं कठीण आहे या ठिकाणी. त्याच्यामुळं आम्ही जसं जंगलातून जेवढा रोड पास करता येईल रोड समजा आम्हाला संपवता येईल असं आम्ही संपण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण भरपूर मोठं जंगल असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी असं
रोड पास करायला लागतो. आणि हे पुढे काही परिक्रमावाशी चालले, पाठीमागूनही काही परिक्रमावाशी येतात या ठिकाणी. 2 आणि 2 4 5 आणि 2 7 परिक्रमावाशी आमच्याकडे इथे ह्या रोडनी आहेत. काही पाठीमागं 2 आहेत ते ना नवरा बायको आहेत ते. आणि आमच्या इकडे हे गुजरातचे महाराष्ट्रातले काही आहेत या ठिकाणी. आणि आम्ही फक्त 7 जण चाललेलो आहे या ठिकाणी. आणि हे सर्व जंगलातून हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. ह्या मार्गे आम्ही चाललेलो आहे या ठिकाणावरून. नर्मदे या ठिकाणी आम्ही आहे ना, एक आहे ना लक्कडवन जंगल आहे हे. या जंगलामध्ये आणि या जंगलामध्ये थोडीशी काय ना एक विश्रांतीसाठी बसलो होतो. एक अर्धा पाऊण तास बसलो होतो जवळजवळ. आणि ह्या जंगलामधून आहे ना आम्ही आहे ना, आमचं आहे ना एक घनदाट जंगल आहे. हा नर्मदा परिक्रमा रोड आहे ह्या जंगलातून. आणि असा रोड आहे आम्हाला. आणि काही एक पगदंडी येते तर काही असा रोड येतो. आणि रोड चांगला असल्यानंतर चालायला पण बरं वाटतं. कारण हे जरा घनदाट जंगल असल्यामुळं. आणि इथे ना पाणी नाही आहे. पाणी आम्ही संघ घेतलेलं आहे जे 1 लिटरचे पाणी आहे. 1 लिटर पाणी पण काही पुरत नाही आहे. कारण आम्ही आत्तापर्यंत आहे ना थोडंच पाणी पितो आहे. पाणी आणि थोडा गूळ खाल्ल्याच्यानंतर थोडी एनर्जी येते चालण्यासाठी. कारण ह्या जंगलामध्ये आहे ना तसं असं काहीच नाही आहे. काही इथे काय भेटन किंवा काही हे पूर्ण असं हे पहा या जंगलामध्ये या ठिकाणी काहीच नाही. काही परिक्रमा असे पुढे गेलेत. आम्ही जवळजवळ आहे ना ह्या रोडनी आहे ना 8 परिक्रमावाशी आहे. 8च परिक्रमावाशी आहे ह्या मार्गे. आणि हे जे जंगल आहे हे जंगल आहे आम्हाला 100 किलोमीटर ते आहे ना आता आम्ही 10 ते 12 किलोमीटर पार करून पुढे आलेलो आहे. एक 70 ते 80 किलोमीटर 80-90 असं एक जंगल आम्हाला लागणार आहे. आता हे जे परिक्रमावाशी आहे त्या ठिकाणी बघा पुढे आहेत हे परिक्रमावाशी आहेत या ठिकाणी. आम्ही असं या जंगलातून थोडे सगळे मिळून चालतो आहे. कारण चालण्याचं एक कारण म्हणजे कुणाला काय गरज लागते, कुणाला काय लागते आणि सगळेजण पुढे मागं चालते. आता ह्या ठिकाणी सगळ्यात पाठीमागे मी आहे आणि पाठीमागे कोणच नाही आहे ह्या ठिकाणी. कारण याचं कारण एक आहे, कारण 2 आमच्याकडं एक मैया आहे आणि बाकीच्या आहे ना परिक्रमावाशी 2 मैया आहे त्याच्यात. बाकी सर्व एक काही कमी वयातले, काही 60चे आहेत. आणि काहींना चालता येते, काहींना चालता येत नाही. कारण दगडी भरपूर आहे, दगडावरून पाय घसरतो येते बरोबर. ह्या कारणामुळं थोडंसं पुढे मागं एक साथ सगळे चालायला चालतात. आणि ते परिक्रमावासी आहे ना ह्या मार्गे तर आपल्याला कोणच भेटलं नाही परिक्रमा. ज्यांनी एवढं कितीतरी गर्दी असायची आश्रमामध्ये. आता तर 15 ते 20 जण असतात. कारण सगळेजण गाड्यांनी हे करून गेलेले, कोणच नाही आहे. नर्मदे यार. या ठिकाणी आपण आहे ना या ज्या जंगलामध्ये आहे ना, जंगलामध्ये बघा 2 परिक्रमा रोड आहे ना एकत्र होतात या ठिकाणी. आणि हे जे आहे ना हा जो रोड सुद्धा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणावरून आहे ना आपण जे येतो ना चवन ऋषी आश्रम. आणि हे आहे ना आपल्याला आहे ना हा आश्रम आहे ना एक नर्मदा म्हणजे आहे ना एक राम मंदिर आहे. इथे राम मंदिराच्या इथून एक हा रोड येतो, हा सुद्धा रोड येतो आणि हा सुद्धा रोड येतो. हे दोन्ही रोड एकत्र होऊन आपल्याला आहे ना कुंडी या ठिकाणीच जावं लागतं. कारण दोन्ही रोड परिक्रमा रोड आहे या जंगलामध्ये. दोन्ही साईडनी पण आपण येऊ शकतो या ठिकाणावरून. जे दोन्ही रोड येतात ना या ठिकाणावरून, हा एक रोड आणि हा एक रोड, हे दोन्ही पण ह्या जंगलामधूनच येतात आणि एकत्र इथे होतात. हा एक आपल्याला जंगलातला एक छोटासा चौक म्हणायला लागेल. ह्या चौकामध्ये आपल्याला येऊन आपला जो परिक्रमा मार्ग आहे ना हा एकत्र होतो या जंगलामध्ये. आणि जंगलातून आपण आहे ना ह्या जंगलातून जे पुढे जातो कुंडी ह्या ठिकाणी जातो. आणि कुंडीपासून बडेल लागेल. मग तिथून आपल्याला जसं छोटे पुढे जे मार्ग लागणार ना ते मार्ग लागणार. नंतर सीतेवन लागणार. सीतावनमध्ये सगळेजण थांबतात तिथे, कारण मोठा आश्रम पण आहे. त्या आश्रमाच्या त्या ठिकाणी थांबतात. आणि भरपूर असं पुराणामधले पौराणिक आहे त्या ठिकाणी. आणि हे घनदाट जंगल असल्यामुळे आहे ना इथे आहे ना पूर्ण असं येते, सर्व असं घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये अभयारण्य ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना त्या अभयारण्यातून आपली परिक्रमा मार्ग आहे. हा अभयारण्यातून अरण्याचं असं आहे का भरपूर मोठं अरण्य. आज जर आपल्याला 100 किलोमीटर अरण्य पार करायचे म्हणजे ह्या परिक्रमा मार्ग
आपल्या 100 किलोमीटर असल्यामुळं किती मोठं अभयारण्य असन. जवळजवळ 100 म्हणजे किलोमीटर म्हणजे काय जोग नाही आहे, भरपूर लांब आहे. या ठिकाणी आपल्याला हे एवढं अभयारण्य पार करायचं आहे. परिक्रमा जो करतो त्याच्याच नशिबामध्ये असतं हे. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला आहे ना बघा, आपल्याला ज्यावेळेस जंगलातून आल्याच्या नंतर आहे ना इथे आहे ना खरोखर आहे ना पाणी हे खरोखर सुंदर असं पाणी ह्या ठिकाणी आपल्याला पिण्यासाठी मिळणार आहे. कारण जंगलातून आपण ज्यावेळेस येतो ना 15 ते 16 किलोमीटर अंतर पार करून आल्याच्या नंतर ह्या घनदाट जंगलामध्ये आणि ह्या अरण्यामध्ये अभय अरण्यामध्ये आपल्याला ना पाण्याची सुद्धा मस्त आहे ना सोय आहे. आणि इथे या ठिकाणी परिक्रमा असे केली, अन्नक्षेत्र म्हणजे फोन केल्याच्या नंतर भोजन व्यवस्थासुद्धा होऊ शकते. या ठिकाणी एक आपल्याला हनुमानांचं एक मूर्ती आहे हनुमानांची. हनुमान शक्ती देतो मला जाण्यासाठी. आणि इथे एक हापसा आहे. या ठिकाणी परिक्रमा अशी इथे ना विश्रांती करून पुढे आपल्या आहे ना कुंडी ह्या परिक्रमेच्या प्रवासासाठी पुढे निघतात. इथे हापसा आहे, चांगला पाण्याची चांगली सोय आहे या ठिकाणी. आणि पाण्याची सोय असताना ना हे जो हापसा आहे, हापसाच्या नंतर इथं जेवण पण बनवतात काही. आणि हे जे आहे हे या घनदाट जंगलामध्ये अभय अरण्यामध्ये मस्त अशी सोय आहे या ठिकाणी. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणावरून आपली परिक्रमा अशी आपले ह्या मार्गे पुढे कुंडी या ठिकाणी जातात. तेव्हा हे घनदाट जंगल नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला आहे ना एक या जंगलाचा आहे ना, हे जंगलाचा जो एक भाग आहे ना, एक भाग संपलेला आहे. एक भागातून आहे ना आपण पुढे आलेलो आहे. ते एक 15 ते 16 किलोमीटर अंतर तो घनदाट जंगल पार करून पुढे आल्याच्यानंतर आपल्याला एक कुंडी म्हणून एक गाव आहे, कुंडी. आणि हे लागणार आहे नर्मदे. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे कुंडी आलेलं आहे, कुंडी ह्या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला जो आहे ना जंगलाचा एक टप्पा संपून आपण कुंडी आहे ना श्रीराम मंदिर म्हणजे श्रीराम आश्रम आहे, श्रीराम भोजन आश्रम आहे. त्या ठिकाणी आपल्याला आता आहे ना आपण आहे ना अर्ध्या ते पाऊण तासामध्ये त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. आणि हा जो मार्ग आहे आपला जो नर्मदा परिक्रमा मार्ग, त्या मार्गे आपल्याला आहे ना 15 ते 16 किलोमीटर अंतर म्हणजे ज्यावेळेस आपण आहे ना चवन ऋषी आश्रमापासून निघाल्याच्या नंतर 15 ते 16 किलोमीटर अंतर पार करून आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना कुंडी या ठिकाणी, या कुंडी हे ठिकाणी येणार. या ठिकाणी आपल्याला एक श्रीराम मंदिर आणि श्रीराम आश्रम आहे, त्या आश्रमावरती आपण त्या ठिकाणी जाणार आहे. हे ठिकाणी आपल्याला थोडंसं गाव आल्याच्या नंतर थोडंसं पाणी पण आहे, पाणी पण भेटणार म्हणजे पिण्यासाठी. भरपूर लांब आल्याच्यानंतर आपल्याला पाणी नव्हतं, पाणी पण भेटणार या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे बघा, हे जे ह्या ज्या ठिकाणी आलो आहे नर्मदे हर, हे बघा या ठिकाणी हे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे आहे ना चवन ऋषी आश्रमापासून आल्याच्या नंतर आपल्याला जे जंगलातून आपण आलो, त्या घनदाट जंगलातून आलो, ते त्यानंतर आपल्याला जे पहिलं जे गाव लागले इथे म्हणजे चवन ऋषीच्या नंतर बडावच्या नंतर चवन ऋषी, चवन ऋषीच्या नंतर जो आश्रम पाहिला, त्याच्यानंतर जो दुसरा आश्रम आहे हा एक कुंडी हे गाव आहे या ठिकाणी. इथे हे जे गाव आहे ना या ठिकाणी, आणि इथे सुद्धा आहे ना जे गाव आहे ना पूर्ण आहे ना आपल्या आहे ना वनामध्येच आहे, जंगलातच गाव आहे. आणि सागाची एवढी मोठमोठे आहे ना ते झाडे आहेत, सर्व सागाची झाडे आहेत. आणि इथे एक छोटीशी शाळा पण आहे, ही समोर ही दिसते शाळा आहे. इथे एक मंदिर आहे या ठिकाणी. आणि जे आपल्याला हे जे समोर जे गाव दिसतंय हेच गाव आपल्याला जे कुंडी हे गाव आहे या ठिकाणी. पहिले जे जंगलाच्या नंतर जे लागले हे पहिलं गाव लागले नर्मदे हर.